प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 1 ऑगस्टचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय की तुम्हाला थोडासा सुद्धा स्किप करावासा वाटणार नाही. तर काल आपण बघितलं होतं की गौरीला त्या जॅकीने औषध दिले गुंगीचं. तो आता तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतो. गौरी त्याला म्हणते, काय बघतोयस रे माझ्याकडे? जॅकी तिला म्हणत असतो, तू ना एकदम कमाल दिसतेस बघ, एकदम कमाल. आपण ना तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. आता त्याने त्या एका पाकिटामधनं लिपस्टिक काढली आणि तो गौरीला देत असतो. आता गौरी त्या गोष्टीचा प्रतिकार करत असते. चल बाजूला हो, हा तू कॉफी प्यायला ये म्हणाला होता सोबत. मी हे असले उद्योग करणार नाही, चल सोड. पण आता हा जॅकी तिला म्हणत असतो, अगं लाव ग, खूप छान दिसशील तू या लिपस्टिकच्या शेडमध्ये. आणि तो या सगळ्या लोकांच्या समोर जबरदस्ती करत असतो गौरीशी. आत्तापर्यंत अभिमन्यू सरांना माहीत नाही आहे बरं का प्रेक्षकांनो की ही गौरीच आहे. आता मात्र अभिमन्यू सरांना फार संताप येतो की एक मुलगा असा मुलीशी असले चाळे करतोय सगळ्यांसमोर आणि बळजबरी करतोय. आता ते जातात आणि जॅकीची कॉलर धरतात, म्हणतात, काय चाललं रे तुझं? जॅकी त्याच्या स्वभावाप्रमाणे उद्धट सारखा बोलतो त्यांच्याशी, तुला काय करायचं रे, चल हो मागे. आता मात्र अभिमन्यू सरांनी असली कानाखाली हाणली आहे त्याच्या सणसणीत की तो लांब जाऊन पडलाय. आता गौरीकडे वळून बघतात, काय ग तुला कळत नाही का? आता असं बोलल्यानंतर सर जेव्हा गौरीचा चेहरा बघतात तेव्हा पुन्हा त्यांना तन्वी आठवते. साहजिक आहे प्रेक्षकांनो, तन्वी हे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम. आता या गौरीला पाहिल्यावर ते आठवणारच. आता गौरीला काही शुद्ध नसते. गौरी म्हणत असते, सर तुम्ही इथे? आता मात्र अभिमन्यू सरांना जरा जास्ती जोश आलाय बरं का प्रेक्षकांनो. अभिमन्यू सर आता जॅकीला धरतात आणि म्हणतात, काय रे, काय मिसळलं होतंस तिच्या कॉफीमध्ये, सांगतोस की नाही? जॅकी त्यांना म्हणत असतो, जा ना तू तुझ्या गर्लफ्रेंड सोबत बस ना. आता अभिमन्यू सर त्याला पुन्हा सणसणीत कानाखाली मारतात. तेवढ्यात तिथे ती रागिणी आली आहे. आता अभिमन्यू सर दाखवतात की तिथे गौरी आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात, तू त्यात काहीतरी मिसळलंय, दाखव तुझा खिसा दाखव. आता एवढे मारतात अभिमन्यू सर, त्याला मारत मारत बाहेर नेतात. आता काही लोक त्या जॅकीला वाचवतात, खूप मारतात अभिमन्यू सर त्याला. आणि आता अभिमन्यू सर एवढ्या मोठ्याने बोलत असतात की बोलता बोलता त्यांना ठसका लागतो. अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, तुला कळतं का ग काही? तुला काही माणसांची ओळख आहे की नाही? तो मुलगा तुला फसवतोय, कळत नाही तुला? अभिमन्यू सरांना आता ठसका लागलाय. रागिणी पाणी आणायला गेली आहे आता आतमध्ये. आता ही नशेमध्ये असते गौरी. ती म्हणते, हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुम्हीच म्हणालात ना दंड तुला भरावा लागेल. मग काय, भरला मी दंड. मला मिळालेले 5,000 रुपये मला त्याला घर भाड्याचे द्यायचे होते, पण नाही राहिले पैसे माझ्याकडे, कारण दंड भरायचा होता ना मला. पैसे नाही मिळाले त्याला, त्या बदल्यात मला यावं लागलं इथे त्याच्यासोबत. कळलं का तुम्हाला? पण तुम्हाला काय फरक पडतोय? असू दे, मी बघते मी काय करायचं ते. आता गौरी तिथून निघून जात असते. अभिमन्यू सर म्हणत असतात, गौरी थांब जरा. आता गौरी म्हणते, तुम्ही काय करणार आहे हो, काय करणार आहे? तुम्ही काही करूच शकणार नाही हो. त्याला जो बदला घ्यायचा ना तो घेणार आहे. मला आता ना घरी जावं लागेल, नाहीतर तो माझ्या घरातलं सामान बाहेर फेकून देईल. मी जायच्या त्याने सामान बाहेर फेकलं तर? नाही, माझ्या बाबांना पॅनिक अटॅक आला तर? नाही मला जावं लागेल. जाऊ दे, तुम्हाला काय करायचं आहे, माझं आहे ना, माझं मी बघून घेईल. आता असं म्हणून ती निघून जात असते. पण आता प्रेक्षकांनो, या अभिमन्यू सरांनी इतकं छान आवाज दिलाय, तन्वी. आता ती थांबते आणि वळून बघते त्यांच्याकडे. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत पुन्हा त्यांनी लावलं आहे, खूप भारी वाटतं ते ऐकायला. आणि आता ती त्यांच्याकडे वळून बघते, बऱ्याच वेळ बघते ती आणि म्हणते, तन्वी माझं नाव गौरी आहे, गौरी. अभिमन्यू सरांना गौरी समोर आली की असं वाटत असतं जणू काही त्यांची तन्वीच समोर आली आहे. पण आता गौरीला एवढी नशा, म्हणजे काहीतरी भांगेचं औषध दिले ना तिला, त्यामुळे आता ती अशी पडते त्यांच्या अंगावर बोलता बोलता. अभिमन्यू सर आता थेट गौरीला हॉस्पिटलमध्ये नेतात. पण आता इथे त्यांची पंचायत झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. एवढी मजा आली आज अभिमन्यू सरांची, त्यांची वेगळीच बाजू बघायला मिळाली आपल्याला. अभिमन्यू सर तिला आणतात हॉस्पिटलमध्ये, तिचा नंबर वगैरे लावतात. आता या आहेत हॉस्पिटलमधल्या डॉक्टर. गौरी वेड्यासारखी हसत असते तिथे गेल्यावर. डॉक्टर तिला बघून भडकतात ना अभिमन्यू सरांवरच. त्या म्हणतात, येस काय होतंय तुला? गौरी म्हणते, माझ्या कॉफीत काहीतरी टाकलं माझ्या कॉफीत. आता ही डॉक्टर भडकते आणि म्हणते, काय हो, काय केलं तुम्ही? खरं सांगा मला, तुमच्यासारख्या माणसांना मी चांगलं ओळखते बरं का. अभिमन्यू सरांना कळे ना आता या बाईला काय उत्तर द्यावं. आधी विचित्रासारखं वागतात आणि मग इथे दवाखान्यात आणून नाटकं करतात. अभिमन्यू सर म्हणतात, ओ मॅडम, मी कशाला काही करू, कोणीतरी घातले तिच्या कॉफीमध्ये औषध. आता या म्हणतात, हो कळते ना, तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळते तुम्ही काय सांगताय ते. गौरी त्या टेथिस्कोपशी खेळत असते. अभिमन्यू सरांना वाटतं
म्हणतात तिने काहीतरी बोलावं. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, अहो मॅडम मी प्राध्यापक आहे हो मराठीचा हिच्या कॉलेजमध्ये. डॉक्टर मॅडम म्हणतात, काय काय नाव काय तुमचं? आता गौरी म्हणते, पाचपुते, गौरी पाचपुते. आता त्या डॉक्टर म्हणतात, ग तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी. काय काय केलं यांनी सांग बरं. गौरी म्हणते, कानाखाली मारली, डायरेक्ट कानाखाली मारली यांनी. अभिमन्यू सर म्हणतात, गौरी नीट बोल, अगं त्या मॅडमचा गैरसमज होतोय. मग गौरी म्हणते, नाही यांनी नाही, जॅकीने काहीतरी टाकलं होतं माझ्या कॉफीमध्ये. अभिमन्यू सर म्हणतात, बघितलं कोण जॅकी का फॅकी, कोण आहे तिचा घरमालक, त्याने केलं हे सगळं. अहो मी इथे तिला आणलंय हो, तिचं ते गुंगी उतरावी म्हणून, आणि तुम्ही मलाच काय दोष देताय. आणि अहो मला असं हे सगळं माहीत असतं आधी तर मी थांबवलं नसतं का. ए गौरी अगं सांग ना तू. आता त्या डॉक्टर म्हणतात, ओरडू नका तिच्यावर, तुमचं काय नातं आहे तिच्याशी. आता अभिमन्यू सर एकदम पॉज झालेत बरं का प्रेक्षकांना. आता मगाशी तर खरं सांगितलं होतं त्यांनी की मी हिचा प्राध्यापक आहे म्हणून. अभिमन्यू सर आता काहीच बोलत नाही. मग त्या डॉक्टर म्हणतात, वाटलंच मला, नातं सांगायची लाज वाटते तुम्हाला तर मग लग्न कशाला करायचं दुसरं. अभिमन्यू सर म्हणतात, अहो मॅडम अहो काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. अहो ती विद्यार्थिनी आहे हो माझी. आता गौरी म्हणते, हो हे प्रोफेसर आहेत आमच्या कॉलेजमध्ये. अभिमन्यू सर म्हणतात, कळलं का आता डॉक्टर मॅडम तुम्हाला. हे बघा नुसतं बघत नव्हतं बसलो मी, तो जॅकी आहे का फॅकी आहे ना त्याला कानफटात हाणलेली आहे मी, आणि तुम्ही असं काय बोलता मला. आता ते डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे तुम्ही बसा बाहेर, मी तिला चेक करते. आता डॉक्टर गौरीला चेक करत असतात. आणि आता अभिमन्यू सरांना त्यांच्या बहिणीचा फोन आलाय. अरे दादा कुठेस तू, अरे स्टुडंट आले तुझे क्लासचे घरी. अभिमन्यू सर म्हणतात, अगं मला ना जरा उशीर होणार आहे बघ, मी सांगतो तुला आल्यावरती, बघ आता मी ठेवतो फोन. मग आता ती अपर्णा म्हणते, ठीक आहे काही हरकत नाही आहे. मग आता डॉक्टर तिथे आल्या आहेत बरं का गौरीला चेक करून अभिमन्यू सरांना भेटायला. त्या म्हणतात, आय एम सो सॉरी तुम्ही ज्या पद्धतीने तिला इथे आणलं होतं कोणाचाही गैरसमज झाला असता, पण ग्लॅड तुम्ही स्टँड घेतलात आणि इथे घेऊन आलात त्यांना. अशा केसेस येतात खूप केसेस असतात, पण अशा वेळेला मदत करायची सोडून लोकांचे मोबाईलचे व्हिडिओ समोर येतात. पण तुमच्यासारखी लोक आहेत जगामध्ये म्हणून माणुसकी टिकून आहे. आता सर विचारतात तिची तब्येत. डॉक्टर म्हणतात, गुंगी उतरायला जरा वेळ लागेल, 1-2 तास तरी लागेल, तोपर्यंत काळजी घ्या, तिला सारखं पाणी पाजत राहा. आता डॉक्टर म्हणतात, ठीक आहे तुमची फीस. आता या डॉक्टर म्हणतात, रिसेप्शनिस्टला द्या. आणि आता अभिमन्यू सरांना टेन्शन आलं, हिला तिच्या घरी कसं नेणार, हिच्या वडिलांना काय उत्तर देणार. अरे हां यापेक्षा तिला कॅन्टीनमध्येच घेऊन जातो. प्रेक्षकांनो कॅन्टीनमध्ये तर एवढी धमाल झाली आहे ना तुम्हाला काय सांगू. आता इकडे या गौरीचे बाबा खूप काळजीमध्ये असतात. ते फोन लावत असतात गौरीला, फोन काही गौरी उचले ना. आता तिच्या आईला काही सांगायचं नाही आहे की ती जॅकीसोबत गेली, आणि त्या काकूलाही सांगायचं नाही आहे. आता तिचे बाबा पॅनिक होऊन म्हणतात, आता जर का गौरीने फोन नाही उचलला ना तर मी तिच्या कॉलेजमध्ये जाईल ना तिला बघायला. आता तिचे बाबा लावतात कॉल, आणि अभिमन्यू सर गौरीला इथे कॉलेजमध्ये घेऊन आले आहेत. आता गौरीचा फोन वाजल्यावर त्यांना आता टेन्शन आलं, हिच्या वडिलांचा फोन कसा रिसीव्ह करावा, त्यांना काय सांगावं. शेवटी ते खूप हिम्मत करून त्यांचा फोन रिसीव्ह करतात. आता गौरीचे बाबा म्हणतात, गौरी अगं बेटा कुठे आहेस तू, किती उशीर झालाय तुला, अगं तू बोलत का नाही आहेस, बोल ना काहीतरी गौरी. आता अभिमन्यू सर म्हणतात, मी तिचं सर बोलतोय, हे बघा काळजी नका करू, ती कॉलेजमध्येच आहे, मी आहे इथे, माझ्यासोबतच आहे ती, आणि उशीर झाला तरी मी सोडीन तिला घरी, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, कामात आहे ती जरा, मी सोडेन तिला घरी उशीर झाला तरी. आता तिचे बाबा विचारतात, किती वेळ लागेल अजून तुमच्या कामाला. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, 1-2 तास तरी लागतील, मी सोडेल तिला उशीर झाला तरी, काळजी नका करू. आता तिचे बाबा झालेत बिचारे निर्धास्त. असं म्हणल्यानंतर आता ते तिच्या आईला सांगतात, बघ उगाचच काळजी करत होतो मी, ती कॉलेजमध्येच आहे आणि तिचे सर आहेत तिच्याबरोबर, भला माणूस आहे ग, तो आज पण सोडणार आहे तिला घरी. आता या काकूला प्रश्न पडला, ही तर जॅकीसोबत गेली होती आणि हा कोण आहे नवीन मास्तर. गौरीच्या वडिलांसमोर उगी तोंड देखलं, म्हणते अच्छा असं आहे का. आता ती गौरीची आई त्यांच्या मागे मागे जाते, अहो कोण मास्तर आहे काय, अहो काही सांगा ना नीट मला. आता हिला वाटतं, अरे देवा ही गौरी गेली कुठे, जॅकीसोबत होती ना. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या सरांनी आणलंय तिला कॅन्टीनमध्ये. गौरीला एक तर फुल नशा चढलेली असते. आता ते पेपर डोसाला सांगतात, आधी ते लिंबाचं सरबत आण बाबा, लाईट्स ऑन कर, आणि निनादला कॉल करतात. गौरी मोठ्याने आता रडायला लागते. आता निनाद फोन उचलतात आणि म्हणतात, अरे बोल अभि. आणि ही मोठ्याने रडत असते. आता तो आवाज निनाद सरांना जातो. ते म्हणतात, अरे बापरे, अरे काय केलं अभि तू, गौरीचा आवाज आहे ना हा, काय झालंय तिला, असं का रडते ती. सर म्हणतात, अरे बाबा नेहमीप्रमाणे मी कॅन्टीनमध्ये आहे, आता कोणतेच प्रश्न विचारू नको आणि तातडीने इथे निघून ये तू आधी. निनाद सरांना प्रश्न पडलाय, काय झालं असेल
नेमकं तिथे. किती टेन्शन आलं असेल नाही त्यांना. आता अभिमन्यू सर तिला ते लिंबू पाणी देत असतात, पण म्हणत असतात, हे घे पाणी घे. पण आता गौरी मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते, काय हो सर, असे का वागता माझ्याशी तुम्ही? कधी कधी माझ्याशी हिरोसारखे वागता तुम्ही आणि कधी कधी एकदम खडूस विलनसारखे वागता तुम्ही. असं का करता तुम्ही माझ्यासोबत? आता गौरीने एवढं सगळं काही काढलंय उगतं की विचारू नका. आता तो सचिन आधी दारं खिडक्या लावून घेतो, बाहेर आवाज जाऊ नये म्हणून. गौरीने आता कबुली जबाब दिलाय बरं का सरांना. ती म्हणते, तुम्ही माझी चप्पल चोरली मंदिरात म्हणून मी तुमच्या गाडीचं सीट फाडलं, पण मी ते सीट नीट केलं की नाही, शिवून दिलं की नाही तुम्हाला? मग आता अभिमन्यू सर काय झालं की म्हणत असतात, हे घे पाणी घे. गौरी म्हणते, मी नाही पिणार पाणी, तुम्ही मला कामावरून काढून टाकलं, परत बोलवलं, मग परत माझा अपमान केला, परत नॉर्मल झाले आणि आता परत का चिडले तुम्ही माझ्यावर? लायब्ररीमधून सोडवलं मला, पण आता का चिडलात माझ्यावर? अभिमन्यू सर तिला पुन्हा म्हणतात, पाणी घे गौरी, पाणी घे. पण ती म्हणते, नाही मला नाही पाणी प्यायचं. असं कोण करतं? तुम्ही मग मला डॉक्टरकडे घेऊन गेले, मग आता इकडे घेऊन आले. तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करता? नाही का करता सांगा ना. तुम्ही खूप चांगल्या आहात मनाने. कधी कधी ना तो ठोकर मारणारा बकरा असतो ना, तसे वागता तुम्ही. असा बकरा ठोकर मारतो ना, ठुस, तसे तुम्ही करता. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. अभिमन्यू सर म्हणत असतात, हळूहळू पाणी पी आधी. गौरी म्हणते, नाही पिणार मी पाणी. तुम्ही मला प्रश्न विचारता ना, सगळ्यांना प्रश्न विचारता, आता मी विचारते प्रश्न तुम्हाला. कॅन्टीनमध्ये बोला बोला काय करता असे? अभिमन्यू सर पाणी पाणी करत असतात तिला. ती म्हणते, नाही मला नाही पाहिजे पाणी, द्या माझ्या प्रश्नांची उत्तरं. शेवटी अभिमन्यू सर म्हणतात, तिला उत्तर हवं आहे का? थांब देतो तुला उत्तर. अभिमन्यू सरांना वाटतं की हिच्या तोंडावर पाणी मारलं तरी शुद्धी देईल. ते जोरात थोडंसं पाणी मारतात तिच्या तोंडावर. आता त्या बदल्यात ही काय करते माहिती आहे का? रागाने बघते त्यांच्याकडे आणि अख्खाच्या अख्खा जग त्यांच्या अंगावर फेकते आणि मोठ्याने हसायला लागते. अभिमन्यू सरांना समजलंच नाही नेमकं हे काय झालं. आता अभिमन्यू सर तिच्याकडे रागाने बघत असतात. गौरी त्यांना म्हणते, आता कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय ना? अशीच आहे मी पण. तुम्हाला काय वाटलं मी काय कमी आहे? बुरा न मानो होली है. आजचा भाग तुम्ही प्रत्यक्षात बघितला ना प्रेक्षकांना, तुम्हाला खूप मजा येईल बघायला. फारच छान दाखवला त्यांनी आजचा भाग. तर आता गौरीला बिचारीला काही शुद्ध नाही आहे, तिला काय कळेल ना ती काय करते आणि काय नाही. उद्या जेव्हा तिला कळेल ना तेव्हा मला नाही वाटत ती पुन्हा एकदा शुद्धीवर येईल. असो, गमतीचा भाग म्हणजे गौरी बिचारी शुद्ध हरपली आहे, पण तिने सगळं काही सांगितलं आहे नेमकं काय झालं होतं चप्पल चोरीचं प्रकरण. आता ही काकू आली ना त्या जॅकीकडे, त्याला म्हणते, काय रे, अरे गौरी कुठे? अरे बाबा तुला एवढं कोणी मारलं? सुजलायस तू? गौरीने मारलं का काय? अरे काय झालं, कुठे गौरी? आता तो जॅकी एवढा संतापतो आणि त्या बाईच्या अंगावर हात उगारतो. आता ती तिथून धूम ठोकते. आता जॅकी खूप संतापलाय आणि विचार करतोय, आता याचा बदला तर मी घेणार आहे गौरी. उद्या तुझ्या कॉलेजमध्येच येतो, थेट कॉलेजमध्ये येऊन भेटतो तुला. आणि आता प्रेक्षकांनो, या गौरीला लागली आहे झोप. बिचारे अभिमन्यू सर तिथे कॅन्टीनमध्येच बसून वाट बघताय हिची नशा कधी उतरेल आणि कधी हिला घरी घेऊन जाऊ. पण आता मात्र तन्वीला बघत असताना त्यांना गौरीला बघत असताना त्यांना सारखी तन्वीची आठवण येते. आणि पुन्हा एकदा इथे मालिकेचं गोड असं शीर्षक गीत त्यांनी लावलं आहे. कसा वाटला प्रेक्षकांनो आजचा भाग ऐकून? मला तर खूप मजा आली. तुम्हाला आली असेल ना तर लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण बघणार आहोत, जॅकी गुलाबाचं फूल घेऊन आलाय गौरीसाठी आणि तिला हॅपी फ्रेंडशिप डे करतोय. आता गौरी घाबरते, तर त्याचं फूल फेकून देते आणि ते फूल नेमकं रागिणीच्या पायाजवळ पडतं. आता याचा मोठा तमाशा होणार हे मात्र नक्की. तर आजचा भाग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्रेक्षकांनो, मालिका आता रंजक वळणावर येणार आहे. आता खूप छान छान टर्न आणि ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघत राहा तू भेटशी नव्याने सोनी मराठीवर आणि याचा रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवर. धन्यवाद.